नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे गणेश देवकते आणि आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे मराठी माहितीवाला या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, 14 फेब्रुवारी 2024 रोजी मंत्रिमंडळामध्ये काही निर्णय घेण्यात आलेले आहे व ते निर्णय ग्रामीण व शहरी भागाकरिता होते। तर त्यामध्ये काय काय अपडेट आहेत व कोणते बदल करण्यात आलेले आहेत संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। त्याच्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा। तर मित्रांनो, चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, इथे बघू शकतात मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत मित्रांनो 7000 किलोमीटरचे जे रस्ते व पुलाचे कामे आहे हे करण्यात येणार आहे। ऑनलाईन पद्धतीने वाळू रेती पुरवण्यासाठी सर्वकष सुधारित रेती धोरण ना नफा ना तोटा तत्वावर जी विक्री निश्चय करणार आहेत। सोबतच मित्रांनो, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील इंटर्नशिप विद्यार्थ्यांना जे विद्या वेतन आहे भरीव वाढ आता मिळणार आहे। म्हणजेच काही वेळेस इंटर्नशिप असते किंवा आपण जेव्हा ट्रेनिंगमध्ये असतो त्यावेळेस काही पेमेंट कमी असतं, तर आता इथं दिलेलं आहे की दरमहा 18,000 रुपये असे इंटर्नशिपमध्ये भेटणार आहे। राज्य शासकीय कर्मचाऱ्यांनी मागील मान्य आश्वासित जी प्रगती योजना आहे त्यामध्ये सुधारणा करण्यात येणार आहे। उच्च तंत्रज्ञानाच्या अतिविशाल उद्योजनाला प्रोत्साहन देणार आहे मित्रांनो, आणि सोबतच राज्यातील कमी विकसित भागांना पण याचा फायदा होणार आहे। म्हणजे रोजगार भेटणार आहे आणि जे नवीन बिझनेस आहे स्टार्टअप आहे ते वाढवण्याचा प्रयत्न आपल्या महाराष्ट्र सरकारचा आहे। तर सोबत मित्रांनो, इथे बघू शकतात रासायन कोळीवाड येथील सिंधी निसर्गगार संस्थेच्या 25 इमारतीची पूर्ण विकास करणार आहेत आणि हे विकास म्हाडा विकासमधून होणार आहे मित्रांनो। अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्तीच्या जी योजना आहे ती सुधारित मार्गदर्शक सूचना येणार आहेत आणि यावरती आणखी अपडेट आपल्याला भेटणार आहेत। राज्यातील जळगाव, लातूर, बारामती, सांगली, मिरज, नंदुरबार, गोंदिया या 6 ठिकाणी मित्रांनो नर्सिंग विद्यालय हे आयोजित करण्यात येणार आहे। आणि इथे खाली बघू शकतात औद्योगिक जे क्षेत्र आहे पायाभूत सुविधा आहेत प्रोत्साहन देण्यासाठी 50% मुद्रांक शुल्क सवलत ही देण्यात येणार आहे। आता उदगड तालुक्यातील नवीन समाजकार्य विद्यालय असे हे म्हणजे बनवण्यात येणार आहे। तर मित्रांनो, ही संपूर्ण जी अपडेट होती तर ही अपडेट सर्वांनाच महत्त्वाची। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा। आपल्या यूट्यूब चॅनल तुम्ही नवीन असाल मित्रांनो तर नक्कीच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण की असेच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। आणि आपल्या मित्रांमध्ये हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद।